आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगली शहरातील खेराडकर गॅस एजन्सीकडून गेल्या 15 ते 20 दिवसांपासून गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गॅस नोंदणी करूनही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांनी थेट एजन्सी कार्यालयासमोरच टाक्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनेक ग्राहकांनी वेळेवर गॅस बुकिंग करूनही त्यांना सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार आहे। दररोज सकाळपासून नागरिक गॅस टाक्यांसह एजन्सीच्या बाहेर प्रतीक्षा करत असतात, मात्र एजन्सीकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे। यावेळी बोलताना ग्राहक महावीर खोत यांनी सांगितले की गेल्या 15 ते 20 दिवसांपासून गॅस मिळत नाही, बुकिंग करूनही काही उपयोग होत नाही। रोज एजन्सीसमोर यावे लागते, पण कुणीही समाधानकारक उत्तर देत नाही। ग्राहकांच्या मते एजन्सीकडून मनमानी कारभार सुरू असून पुरवठा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे। या प्रकारामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। महावीर धनपाल खोत, कुठलं गाव? कानवाडी। काढला इकडे हा काढला गॅसच्या संदर्भात आता काय झालं? किती दिवस झाले? आता किती 2 तारखेच्या अगोदर येऊन आता गेल्या 23 तारखेला हे केलंय। हा मग काय झालं माहिती की नाही? आता येते, मग येते, नंतर या, आणि सकाळी येते ती गाड्या इथं भरून रांगण लावते ते एक टाकी मिळेना। हा तुम्हाला बिल पण आले? हो दिलेत की हो दिलेत आता। हा टाकी मिळाली? टाकी मिळेना हो। हा आता दररोज येतोय जातोय हे करतोय, त्यांना एक चांगलं धडा शिकवायचं आहे। खरोखर निवेदन चांगलं द्या त्यांना।